असे आहे या खिन्न गढुळल्या राती, तिमिरावर फुंकर घाली ही कोण अनामिक ज्योती। सन्माननीय विचारपीठ आणि उपस्थित सर्व बंधुजन, सर्वांना सस्नेह वंदे। खरं तर विषय खूप मोठा आहे। म्हणतं संत साहित्याच्या नजरेतून भगवान गौतम बुद्ध। सुरुवातीला मला 45 मिनिटं दिली होती, 45 ची 20 मिनिटं झाली, मग 15 मिनिटं, आता 10 मिनिटं। कदाचित सुरुवात झाल्यानंतर सांगतील 5 मिनिटात आटपा, नाही तर चिठ्ठी वगैरे यायची। तर मी थोडक्यामध्ये हा विषय आटपून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। बघूया। सुरुवातीला मी जे विचार उद्घृत केले, कविवर्य शांताराम नांदगावकर यांनी डॉक्टर बाबासाहेबांबद्दल ते बोललं होतं की या गढूळ वातावरणामध्ये हा कसला प्रकाश उगवलेला आहे। असा हा प्रकाश, तसाच एक प्रकाश ख्रिस्तपूर्व 563 मध्ये होऊन गेला। ते होते तथागत बुद्ध। कपिलवस्तू नगरीचे महाराज शुद्धोदन यांच्या घरात त्यांचा जन्म झाला आणि लुंबिनीच्या वनात महामायाच्या पोटी सिद्धार्थ जन्मला। विस्तीर्ण नभातून आले नवदिव्य तेज आकारा, काळोख दुभंगून गेला शांतीचा उगवे तारा। असे भगवान गौतम बुद्ध। ज्या वेळेला बाबासाहेबांना एक उचित धर्म हवा होता, तसं पाहिलं तर जे काही प्रस्थापित धर्म होते त्या सर्वांना ग्लानी आली होती। मग असला कुठला धर्म त्यांना अपेक्षित होता? तर बाबासाहेबांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे, आय वॉन्ट अ रिलिजन विच ऑफर्स फ्रीडम, दॅट ऑफर्स लिबर्टी, इक्वालिटी अँड फ्रॅटर्निटी। स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे जे मला देऊ शकते असा धर्म मला अपेक्षित आहे। आणि मग त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला। लुंबिनीच्या वनामध्ये सिद्धार्थाचा जन्म झाला। राजघराण्यामध्ये तो वाढत होता, कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती। मग त्याचं लग्न देखील झालं यशोधरेबरोबर, मुलगा देखील झाला। आणि मग जशी एक सर्वपरिचित एक गोष्ट सांगितली जाते की त्याने मृत्यू पाहिला आणि मग त्याला परमसत्याची ओढ लागली आणि त्याने सर्व काही एका रात्रीमध्ये सोडून दिलं। बाबासाहेबांनी एक दुसरी कथा सांगितलेली आहे आणि ती मला आजच्या दिवशी खूप प्रासंगिक वाटते। कपिलवस्तूच्या बाजूला अजून एक राज्य होतं, कोलिया म्हणून। कोलिया आणि शाक्यगणांचं शत्रुत्व झालं होतं रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून। आता नदीचं पाणी वाटप आणि युद्ध, इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे। अशा वेळेला त्या शाक्यगणाच्या विरोधात उभा ठाकला तो एकमेव सिद्धार्थ। तो म्हणतो, आम्हाला युद्ध नको, हम जंग ना होने देंगे। समोर सगळे विरोधक बसलेले आहेत आणि त्यावेळेला त्याला नगर त्याग करावा लागला। सिद्धार्थने नगर त्याग केला आणि त्यानंतर काय झालं, सगळी लोक आली एकत्र, त्यांनी निदर्शनं केली। गांधींच्या अगोदर सत्याग्रह तिथे झाला होता। त्यांनी निदर्शनं केली आणि राज्य व्यवस्थेला त्यांच्या पुढे नमावं लागलं। जिथे युद्ध होणार होतं तिथे शांततेचा करार झाला आणि मग सिद्धार्थला बोलावणं पाठवलं की आपल्या इच्छेप्रमाणे सगळं काही झालेलं आहे, युद्धाला विराम लागलेला आहे। परंतु तो देखील सिद्धार्थ होता। ज्या गोष्टीसाठी त्याने नगर आणि राजत्याग केला होता ते ध्येय परमसत्याच्या प्राप्तीमध्ये परावर्तित झालं होतं। आणि मग तो पुढे निघाला, त्याने खडतर तपस्या केली, पण परमसत्य काही मिळेना। आणि एक दिवस तो ग्लानी येऊन पडला होता। त्या दिवशी सुजाताने त्याला थोडीशी खीर त्याच्या मुखात टाकली
आणि त्याला या परमसत्याची जाणीव झाली की परमसत्य जे असते ते खडतर मार्ग आणि सुखासीनता याच्या बरोबर मध्ये जाणार असते. आणि मग तो बसला, तपस्या करायला बसला आणि आजच्याच दिवशी त्याला ब्रह्मसत्य प्राप्त झालं. अनेक जाती संसारम संधा विसम अनिबिसम गहकारम गवे संतो दुःखा जाती पुनः पुनः गहकारम दिक्ठोसी पुनः गेहम नकाहसी सब्बा ते फासुका भग्गा गहकुटम बिसग खतम बिसंग खारगतम चित्त तन्हानम खयमज्जका. बुद्धत्व प्राप्त झाल्याबरोबर भगवान बुद्धांनी हे उद्गार काढले. मी नेहमी खरं तर भगवान बुद्धांना माझ्या भाषणामध्ये जेव्हा त्यांचा संदर्भ येतो तेव्हा महाबुद्ध असं म्हणत असतो. मला काही लोकांनी प्रश्न केला, हे महाबुद्ध कोण? आणि मग महाबुद्ध जर सिद्धार्थ असतील तर मग बुद्ध कोण? सिद्धार्थने प्रत्येक प्राणी मात्राला एक आशावाद दिला की तुम्ही प्रत्येक जण बुद्ध असू शकता, आपण प्रत्येक जण बुद्ध होऊ शकतो. मग हा आशावाद ज्या बुद्धाने दिला तो बुद्ध महाबुद्ध नव्हे का? त्या महाबुद्धाने असं सांगितलं की या घर बांधणाऱ्याच्या शोधामध्ये मी कितीतरी जन्म घेतले आणि ते जन्म कुठल्याही प्रकारची फलप्राप्ती न करता व्यर्थ गेले आणि मग मी पुन्हा पुन्हा जन्म घेतच राहिलो, या जन्म मृत्यूच्या बंधनामध्ये अडकून गेलो. पण आता हे घर बांधणाऱ्या मी स्वतःच तो ब्रह्मस्वरूप बुद्ध झालेलो आहे. आता या घराचा काना कोपरा आणि त्याचा मुख्य बुरुज देखील तुटून पडलेला आहे. आता त्या दुःख मरणाच्या फेऱ्यातून मी मुक्त झालेलो आहे, कारण मी संबुद्ध झालेलो आहे. आणि मग त्याने 4 आर्य सत्य सांगितली. कुठली आर्य सत्य? जग हे दुःखाने भरलेलं आहे. तुमचा जन्म होतो, दुःख आहे. तुमचा मृत्यू होतो, दुःख आहे. तुम्हाला आजारपण येते, दुःख आहे. प्रत्येक गोष्टीत दुःख आहे. आता तुम्ही म्हणाल जन्मामध्ये दुःख कसं? आईला अतोनात वेदना होतात, दुःख आलं. मुलाचा जन्म होतो, तिला चिंता लागते, मुलाचं आरोग्य कसं राहील, चिंता, दुःख आहे. मुलगा शाळेत जाऊ लागतो, दुःखच आहे, चिंता आहे. अभ्यास व्यवस्थित करेल का? अभ्यास करत असेल मग तिच्या मनात दुःख असते की तो सगळ्यांपेक्षा सर्वश्रेष्ठ कसा असेल. माणसाची तृष्णा, माणसाची हाव इतकी भयानक आहे, इतकी विशाल आहे की त्यामुळे माणूस हा दुःखाचा अविभाज्य भाग आहे. भगवान बुद्धांनी हेच आर्य सत्य मांडलं की जग हे दुःखाने व्यापलेलं आहे. मीराबाईंनी देखील हेच म्हटलं, सब जग कूडो कंटक दुनिया दर्द ना कोई पछाणे हो. हे मीराबाईंनी देखील आर्य सत्यच मांडलं. पुढे बुद्ध काय म्हणतात? पण त्या दुःखाला कारण आहे. हा कार्यकारण भाव. कार्यकारण भाव देण्याचं पहिलं काम जे केलेलं आहे, वैज्ञानिक काम कुठल्या द्रष्ट्याने केलं असेल तर तो द्रष्टा महाबुद्ध आहे. पुढे जाऊन ते म्हणतात दुःख आहे, दुःखाला कारण आहे, पण दुःखाला पूर्ण विराम देखील आहे, निरोध देखील आहे. दुःख थांबवता येऊ शकते. आणि दुःख कसं थांबवावं? तर अष्टांग मार्ग हे दुःख थांबवण्याचं साधन आहे. मग गौतम बुद्ध अष्टांग मार्ग देतात. अष्टांग मार्ग काय सांगतो? सर्वप्रथम सम्यक दृष्टी. आता सम्यक दृष्टीबद्दल बोलायचं झालं की आपण जे पाहतो ते सर्व चांगलं असावं, वाईट गोष्टी आपण पाहू नयेत असं सम्यक दृष्टी मार्ग सांगत आहे. मग येशू ख्रिस्तानी बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे की तुमचा डोळा जर तुम्हाला पाप करायला उद्युक्त करत असेल तर तो डोळा फोडून टाका. असा डोळा फोडून टाकल्यामुळे जर माणूस बुद्ध झाला असता तर जे जे अंध आहेत ते सगळे बुद्ध असले असते. भगवान गौतम बुद्ध काय किंवा महामानव येशू ख्रिस्त काय, हे सर्व ज्या नजरेची गोष्ट करतात ती मनाची नजर आहे, मनचक्षु आहेत. त्या मनचक्षूंनी आपण जे जे सुंदर आहे, महत्तम आहे त्या गोष्टीचंच दर्शन घ्यायला पाहिजे. पण कसं शक्य आहे? मग त्यासाठी आपल्याला दुसऱ्या अष्टांग मार्गावर जायला लागते, सम्यक संकल्प.
आपल्याला सुंदर विचार करायला पाहिजे की मला माझ्या जीवनामध्ये जे जे करायचं आहे ते सुंदर, पवित्र आणि सत्याला अनुसरून जे आहे तेच करायला पाहिजे. तो सम्यक संकल्प. मग येतो सम्यक वाक. आपण जे जे बोलतो ते सत्याला धरूनच असायला पाहिजे. कधी काळ आपण ऐकतो लोक बरीच शिवी देत असतात. आता शिवी दिल्यामुळे पुढच्या माणसावर काहीही परिणाम होत नाही. मानसशास्त्राने दाखवून दिलेलं आहे की जो शिवी देतो त्याच्याच मनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे सम्यक वाक. मग सम्यक कर्म, सम्यक कम्मा, की जे जे आपण काही कर्म करतो ते देखील चांगलं असावं. आपल्या उपजीविकेचं जे साधन असते ते देखील सम्यक असावं, सम्यक आजीविका. त्यानंतर हे सगळं करत असताना मग ते पुढे समाधी मार्गाला जातात. आतापर्यंत मी जे सांगितलं ते शील आणि प्रज्ञा. पुढे ते सम्यक समाधीमध्ये जातात. तर तिथे ते सगळ्यात पहिलं सांगतात की सम्यक व्यायाम. मला जीवनामध्ये माझं उद्दिष्ट साध्य करायचं आहे आणि ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मला एका विशिष्ट मार्गाची गरज आहे, एका विशिष्ट पद्धतीचं आचरण करण्याची गरज आहे. हा मार्ग जो आहे तो सम्यक व्यायामाचा मार्ग आहे. त्यानंतर ते सांगतात सम्यक स्मृती. सम्यक स्मृती म्हणजे काय? विपश्यना हा जो भगवान बुद्धांनी मार्ग दिलेला आहे किती सोपा मार्ग आहे. या क्षणाला मी आपल्याशी संवाद साधत आहे. मी जर माझ्या स्वतःवर एक साक्षीभावाने बघू लागलो की मी काय करत आहे, कशा प्रकारे माझ्या अंगावरून घाम घरंगळत आहे, किंवा कशा प्रकारे माझ्या गळ्यावर जास्त जोरात बोलल्यामुळे ताण येत आहे, या सर्वाचं जर मी साक्षीभावाने निरीक्षण करू लागलो तर ते काय आहे? ती एक विपश्यनाच आहे. विपश्यना मार्ग आपल्याला तेच शिकवत असतो. आणि हे जे आहे याला सम्यक स्मृती असं म्हटलं जाते. आणि सर्वात शेवटला जे येते ते सम्यक समाधी. सम्यक समाधी जेव्हा प्राप्त होते तेव्हा दुःख, मरण, भयम, शोकम या सगळ्या गोष्टीतून तुम्ही मुक्त होता आणि तुम्ही बुद्ध स्वरूप होता. तुम्ही तथागत होता. तथागत म्हणजे काय? जो सत्य स्वरूप आहे. सत्यम शिवम सुंदरम. कुठलाही धर्म घ्या, प्रत्येक धर्माने तेच सत्य सांगितलेलं आहे, फक्त वेगवेगळ्या मार्गाने सांगितलेलं आहे. आणि ते सत्य समजून घेण्यासाठी सर्वात सुलभ असा कुठला जर मार्ग असेल तर मला असं वाटते तो धम्माचा मार्ग आहे. आपले जे साधू संत होऊन गेली त्यांनी हेच विचार आपल्या सर्व समोर परत परत मांडले. मी आता मीराबाईंचा उल्लेख केला. रविदास नावाचे उत्तरेकडील संत होऊन गेले. ऐसा चाहू राज मिले सबको अन्न, छोट बडो सब सम वसय, रविदास रहे प्रसन्न. असं म्हणून समतेचं राज्य काय असावं की प्रत्येक मनुष्य त्याला अन्न मिळायला पाहिजे. घोटभर पाणी, घासभर चारा, मायेचा उबारा मिळो सर्वा, हे त्यांनी इतक्या सुलभ भाषेमध्ये स्पष्ट केलेलं आहे. संत तुकाराम, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, यामध्ये त्यांनी समतेचाच मार्ग दिला. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, दया करणे जे पुत्रासी तेच दास आणि दासी, तुका म्हणे सांगू किती तोच भगवंतांची मूर्ती. हे परमसत्य आपल्या साधू संतांनी सांगितलं. येशू ख्रिस्तांनी पण तेच सांगितलं. काय असतं मातर्मेया येत फ्रत्रस्मयी. कोण माझे भाऊ, कोण माझी भगिनी? जो परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे वागतो तो माझा भाऊ आणि ती माझी भगिनी. समतेचा विचार आपल्या साधू संतांनी आपल्याला दिलेला आहे आणि तो विचार आज आपल्याला त्याचं आचरण करायचं आहे. आणि त्याचं आचरण आपल्याकडून व्हावं, तो सम्यक व्यायाम आपल्याकडून घडावा, प्रत्येक क्षणाला आपल्याला त्याची जाण असावी. त्यामुळे मी आज गौतम महाबुद्धाचा हा अष्टांग मार्ग आज इथे अधोरेखित केला. भगवान गौतम बुद्ध हा जगाचा एक उद्धार करता आहे. आम्हाला युद्ध नको, आम्हाला बुद्ध हवा आहे. कितीही लोकांनी बोलो की लोकांनी नंग्या तलवारी घेऊन रस्त्यावर उतरावं, युद्ध करावं, परंतु युद्धाच्या ज्या वेदना असतात त्या तुम्ही जा आणि विचारा त्या सैनिकांना जे युद्धभूमीवर उतरलेले असतात. जनरल डग्लस मॅकआर्थर जेव्हा ते निवृत्त झाले तेव्हा त्यांनी काय म्हटलं? वी आर नॉट वॉर मंगर्स.
आम्ही युद्धाचे पुजारी नाही, तर सैनिक हा एकमेव असा प्राणी आहे जो युद्ध नको असं पुकारत असतो. आणि जर युद्ध नको असेल तर जगाला बुद्धाची गरज आहे. मग अगदीच युद्ध नाही का? युद्ध आहे. बाबासाहेबांनी आम्हाला युद्ध शिकवलेलं आहे. कुठलं युद्ध? आर इज अ बॅटल नॉट फॉर मनी, नॉट फॉर पॉवर. आमचं युद्ध आहे, पैशासाठी नाही किंवा ते सत्तेसाठी नाही. आर इज बॅटल फॉर फ्रीडम, फॉर रिक्लेमेशन ऑफ ह्युमन पर्सनॅलिटी. मनुष्याचं अभ्युत्थान व्हावं, मनुष्याचा उद्धार व्हावा, म्हणून भगवान महाबुद्धांनी जो मार्ग दिलेला आहे त्या मार्गाचं आपल्याला पालन करता यावं आणि त्या मार्गावरून आपल्यालाच नाही तर संपूर्ण जगाला पदक्रमण करता यावं, ही माझी आज सदिच्छा. जय वसुंधरा.